हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर चला मी आज भावेशला डब्याला आणि नाश्त्याला दोन्ही प्रकार आज एकदाच बनवून घेते सकाळी सकाळी. तर मी इथे गॅसवर ठेवली कढाई. कढाई गरम झालेली आहे आपली, तर मी कढाईत तेल टाकते. टाकलं कढाईत तेल जेवढं पाहिजे तेवढं. आणि इथे मी टमाटे कापून घेतले आणि मी टमाट्यावर मीठ टाकलं. मीठ तर आपल्याला पाहिजे तेवढंच टाकू शकतो ना आपण. इथे कढीपत्ता आहे, इथं हिरवी मिरची, कोथिंबीर आणि इकडे मी कांदा कापून घेतला. कांदा बी थोडा जास्तीचा. हा सकाळचा नाश्ता आणि भावेशला टिफिन दोन्ही होतं माझ्याकडून आता. तर मोबाईल पकडायला कोण नसतं ना, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. इकडं आहे दूध गरम करून घेतलं मी. इकडे सकाळी पाणी गरम केलं. भावेशला वॉटर बॉटल द्यायची ना, तर गरम पाणी करून थंड करून त्याला देते मी थंडीचं, कारण की त्याला ताप बी होता 2 दिवसापासून. तर त्याच्यामुळं तर मी इथे टाकते कढईमध्ये मोहरी तडक्यासाठी. ओके, तर आपली मोहरी तडकते. बस थोडीच टाकायची मोहरी, जास्त नाही. मुंबईकडे याला राई बोलतात. तर हे बघा, आपली मोहरी तडकते. ती मोहरी तडकून झाली, आपल्याला त्यात टाकायचं हिरव्या मिरच्या. मी टाकलं हिरव्या मिरच्या. आता मी सगळं कटिंग करून घेतलं, कारण की मोबाईल धरायला कोणीच नसतं. आणि हे टमाटा कांदा हे तर नॉर्मल आहे ना, हे तर करू शकतं सगळे. तुम्ही बनवते भावेशला टिफिन, आणि कसा बनवते हे पण तुम्हाला दाखवते मी आता. तर आपली हिरवी मिरची पण झाली फ्राय करून. आपण त्यात टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता पण आपला तळपला आहे. आता आपल्याला यात टाकायचा आता कांदा. कांदा टाकला, कांद्याला फ्राय करायचं. ते आपल्याला खालीवर करणं, म्हणजे त्याला हलवून घ्यायचं आपल्याला चांगल्या प्रकारे. तेव्हा कांदा फ्राय होईल. आपला इकडे कांदा फ्राय होतोय. ओके, तोपर्यंत आपण त्याच्यात हळद टाकूया. सकाळचं रुटीन 6:30 वाजले सकाळचे. 4:30 पण टाकली मी हळद. आता आपल्याला हे सगळे मिक्स करायचे या प्रकारे. मी काय बनवते नाश्त्याला तुम्हाला दाखवते, आणि भावेशला टिफिनला बनवते. आता आपला कांदा फ्राय होतो. इथे आपला कांदा फ्राय झाला आहे आता चांगल्या प्रकारे. त्यात हळद पण टाकली होती मी, त्याला हळद पण चांगली लागली. तर इथे टाकूया आपण टमाटर. अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं चांगलं मिसळून. यात ॲड करायचं धनिया म्हणजे कोथिंबीर. त्याला पण चांगल्या प्रकारे आपल्याला जीव करून घ्यायचं. आणि हे 5 मिनटं
असंच ठेवायचं आहे आपल्याला. ओके, चला तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी काम करूया. मी इथे घेतले ब्रेड. मी कुठलं ब्रेड घेतलं ते तुम्हाला दाखवते. मी इथे घेतलं वीज ब्रेड. हे ब्रेड चांगलं असतं, वीज ब्रेड घेतलं मी. मसाला तयार झालेला आहे सँडविच बनवायसाठी. तर त्याला काढून घेऊ खाली. त्याला उतरवलं. तोपर्यंत आपण तवा ठेवूया. एकदम साध्या पद्धती सँडविच आहे माझे आणि खूप टेस्टी लागतं. जे मार्केटमधलं सँडविच टेस्टी नसेल लागत इतकं टेस्टी लागतं आहे, मस्त. तर इथं आपला हा मसाला तयार झाला आहे चांगल्या प्रकारे. बघू शकता तुम्ही. आता इथे आपण तवा गरम होतोय आपला, तोपर्यंत आपण ब्रेड काढला. तर मी इथे काढले ब्रेड. हे बघा, तर ब्रेड तर काढले मी. माझा तवा गरम झाला की नाही ते आपण चेक करू. तवा पण गरम झाला आहे. तर इथे मी डिशमध्ये टाकते तेल. ओके, तर माझा तवा तर गरम झाला आहे. तर मला आता काय करायचं, तव्यावर थोडंसं तेल टाकायचं ह्या प्रकारे. ते आपले ब्रेड चिटकले नाही पाहिजे तव्याला. आणि असं मी तेल टाकून घेते. घेतलं मी तेल टाकून. इथे हे ब्रेड. भावेश कॅमेरा धरतो का रे जरा, मोबाईल पकड ना थोडा. मी भावेशला बोलवले. बघू, तुम्हाला एक ब्रेड सँडविच चांगल्या प्रकारे दाखवायचं ना, त्याच्यामुळे त्याला बोलवलं मी. बघू येतो का तो. तर हे बघा, हे जे आपण बनवलं आहे सारण मसाला, तो हे ना याला ब्रेडला असं लावायचं. बस ह्या प्रकारे असं लावायचं याला. याच्यावर दुसरं ब्रेड आहे असं दाबून द्यायचं. म्हणजे आपलं सँडविच खूप छान लागतं. टेस्टी, मार्केटच्या सँडविचपेक्षा बी छान लागतं. आपल्याला गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा, जास्त नाही ठेवायचा. तर मी इथे ठेवते याला. तर हे दुसरे सँडविच. थोडा वेळ लागतो याला, पण खायला मस्त लागतं. तर मी देते कधी कधी टिफिनला बनवून, आणि नाश्त्याला पण सगळ्यांना होतं. तर आपलं सँडविच हे तयार आहे. तर आपण याला एक प्रकारे असं पलटून घ्यायचं. ओके, पलटल्यानंतर थोडंसं नॉर्मली याला तेल लावायचं. बस आपल्या इथलं हे बघा, ह्या प्रकारे आपलं सँडविच झालं. तर आपल्याला हे इथं असं डिशमध्ये काढून घ्यायचं. मस्त आपलं एकदम खमंग आणि छान लागलं. हे बघा,
तर इथं सँडविच ठेवलं मी. तर आपण दुसरं पण टाकूया. अशा प्रकारे याच्यावर असं तेल टाकायचं. एकदम गॅस एकदम स्लो ठेवायचा गॅस. नाहीतर ब्रेड नाजूक असतात ना, लगेच जळून जातात. तर चला आपण तोपर्यंत भावेशला दूध देऊया. मी इथे घेतला ग्लास. हे दूध इथे टाकलं मी दूध भावेशला. दुधामध्ये मी थोडंसं त्यात सगळं आहे, केशर, बदाम, पिस्ता, काजू, याचं सगळ्याचं थोडंसं हे कूट जे आहे याच्यात टाकते. सकाळी सकाळी भावेशला हे दूध देते मी. तर तसं पित नाही ना तो, काय करायचं. आणि यात ॲड कर साखर. टाकलं मी साखर. हे आपलं ब्रेड झाले का तोपर्यंत या प्रकारे असं त्यांना दाबून घ्यायचं वरतून, असं दाबायचं. ओके, असं हो झालं आपलं ब्रेड. हे बघा, आता इकडचं पण आपल्याला पलटून घ्यायचं. ओके, मस्त आपला ब्रेड तयार झाला. हे दूध आहे, याला मिक्स करून देते तोपर्यंत. भावेश दूध घे. हे बघा, हे आपलं दूध बी रेडी आहे. इकडे आपला नाश्ता बी रेडी आहे. आणि तुम्ही पण बनवून बघा असा नाश्ता. आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला लवकर लाईक करा. आणि हो, माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब बी करा. आणि हा नाश्ता खूप टेस्टी लागतो, एकदम मस्त. हो, थोडासा वेळ घेतो नाश्ता बनवायला, पण हो बनवलं तर पाहिजेच ना. तर मस्त आपलं ब्रेड विथ छान प्रकारे तयार झालेले आपला नाश्ता. तर मी इथे प्लेटमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे. तर मी गॅस बंद करते. तर चला भावेशला आपण टिफिन भरून देऊया. हा माझं, त्याला मी लाडाने गुड्डू बोलते. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल माझी झटकापट नाश्ता, तर मला नक्कीच माझ्या चॅनलला शेअर करा. लाईक, कमेंट, शेअर. आणि तर हे बघा, टिफिन भरलं आहे मी. हा टिफिन माझ्या मुलाला देते मी. ओके, हा झाला टिफिन रेडी आपला. ठीक आहे, याला दिला टिफिन.